शासनाने जे 75 अल्पसंख्याक शाळांना जी तुम्ही परवानगी दिली ही कारण लोकांच्या लक्षात आले की घातपात का नसून आहे. 100% हा घातपातच आहे. नमस्कार. MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया आजची विशेष बातमी. स्वर्गीय अजित पवार यांचा मृत्यू हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. शासनाने या प्रकरणाचा लवकरात लवकर सखोल तपास करावा या मागणीसाठी बारामती तालुक्यातील लोणी भापकर गावातून गाव बंदची हाक देण्यात आली आहे. आज लोणी भापकर गाव पूर्णतः बंद ठेवण्यात आले असून समस्त ग्रामस्थांच्या वतीने गाव बंद पुकारण्यात आला आहे. ग्रामस्थांनी या बंदला स्वयंस्फूर्तीने पाठिंबा दर्शविला आहे. ब्युरो रिपोर्ट MB न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, बारामती. दादांच्या बाबतीत शंका का उपस्थित करू नये, कारण दादांची चिता म्हणजे अग्नी बारामतीत चालू असताना इकडं तुम्ही अल्पसंख्यांना जे 75 अल्पसंख्याक शाळांना जी तुम्ही परवानगी दिली ही कारण लोकांच्या लक्षात आले की घातपात का नसून आहे. 100% हा घातपातच आहे. आणि लोणी भापकर सामान्य जनता आणि अख्खं गाव लोणी भापकर आणि बलदार संघटनेच्या वतीने आम्ही पूर्णपणे आज लोणी भापकर गाव बंद पाळण्यात आलेला आहे. आणि हे जी दखल शासनाने घ्यावी, नाहीतर पुणे बारामती जो राज्य महामार्ग आहे तो आम्ही लवकरच बंद करण्याचा निर्णय घेणार आहे. काय मागणी आहे? आमची प्रामुख्याने एकच मागणी की आज दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचं जे विमान दुर्घटनेमध्ये दुःखद असं निधन झालं ते म्हणजे अपघात नसून तो घातपातच आहे. आज वारंवार आपण सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या तुमच्या TV चॅनलच्या माध्यमातून आम्ही सुद्धा पाहिलं की हा घातपात आहे. पण आमची एक प्रमुख अशी मागणी आहे की जेणेकरून की ह्याची सखोल चौकशी होऊन की ह्याच्यामध्ये बडा कोण नेता आहे का त्या पायलटला कुठं मॅनेज करून अगदी टाईम सेट करून 8:42 विमान निघणारं बारामती ह्या टायमिंगला येणार आहे आणि अगदी गिरट्या मारतं आहे. धुक्याचं कारण आज कित्येक तरी वेळा दादा विमानाने प्रवास केला असेल, हेलिकॉप्टरने केला असेल, पण इतका निष्काळजीपणा जर त्या कंपनीचा असेल तर आम्हाला एक शंकास्पद ही गोष्ट आहे. तर त्या अनुषंगाने ह्याची सखोल चौकशी व्हावी. कारण ह्याचं एकच कारण की आज अजितदादा म्हणजे आज आमच्या पूर्ण तालुक्याचा किंवा राज्याचा एक पालनहार गेल्यासारखं आम्हाला आज आमची भावना आहे. आणि आमचा तर तालुक्याचा पालनहारच गेला, कारण कर्तव्यता सर्व काही सगळ्या गोष्टी दादांच्या माध्यमातूनच व्हायच्या. तर त्या अनुषंगाने याची सखोल चौकशी होऊन आमची एकच महत्त्वाची मागणी आहे. आणि त्यासाठी आम्ही लोणी भापकर ग्रामपंचायतच्या वतीनं पोलीस स्टेशनला सगळा पत्रव्यवहार केला आणि सर्व संघटनांनी आम्हाला पत्रव्यवहार करून परवानग्या मागितल्या. त्यासाठी आज आम्ही पूर्णपणे लोणी भापकर गाव बंद करीत आहे आणि याची लवकर चौकशी होऊन अन्यथा पुढील दिशा आम्ही लोणी भापकरमधील मोरगाव बारामती रोड राज्य रस्ता आहे तो आम्ही पूर्णपणे बंद करण्याची व्यवस्था करणार आहे. तरी एवढी शासनाने याची नोंद घ्यावी. नमस्कार. अजितदादांचं जे अपघाती निधन झालं त्याला आमच्या कुटुंबातीलच एक व्यक्ती गेला. आमच्या सर्वसामान्य जनता जे कष्टकरी असतील, नागरिक असतील, विद्यार्थी असतील, शेतकरी असतील, यांच्या रोजच्या जडणघडीत आमच्या प्रत्येक निर्णयात दादांचा हस्तक्षेप असायचा होत होता आणि राहणारच होता. पण अशा व्यक्तीला अपघाती निधन झालं तर अपघात आहे का घातपात आहे हे आमचा संशय याच्यामुळं बळावला आहे की सत्य दिवसेंदिवस लपवायचं काम चाललं आहे. महाराष्ट्र शासन असेल, भारत सरकार असेल, याच्या ज्या तपास यंत्रणा आहेत आणि ज्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आहेत त्यांनी लवकरात लवकर सत्य जाहीर केलं पाहिजे. नाहीतर याचा सामान्य नागरिकांच्या मनात भावनांचा उद्रेक होऊन विपरीत परिस्थिती निर्माण होऊ नये याची आम्हाला शंका वाटते. त्याच्यामुळे योग्य तो निर्णय घेऊन ट्रॅक प्रोसेसवर 15 दिवसात शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा. रस्त्याने चालताना एखाद्या मुलाचा जर ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यात तो दगावला गेला तर त्या वाहन चालकाला ज्याची संबंधित चौकशी होते, त्याला अटक होते, सगळ्या गोष्टी होतात. आज राज्याचा उपमुख्यमंत्र्याचं निधन होऊनही आज 22-23 दिवस झाले पण कोणावरही कारवाई नाही, कोणालाही अटक नाही, कोणाची चौकशी नाही. एवढं निर्लज्ज निरडावलेलं सरकार जर असेल तर हे खरोखर आमचं सरकार आहे का कोणाचं सरकार आहे हेच आम्हाला लक्षात येत नाही. आमचा मायबाप असणारे दादा जर गेले तर ह्याला जबाबदार कोण आहे? आजही
जे आमच्या ताई असतील काही कारणास्तव त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, रायगडमध्ये गेला, त्यांना तिथं सरकारी ड्रायव्हर त्यांचा काढून जर अनिकेत तटकरेंना गाडीचं स्वारस्य करत असेल, ही परवानगी कोण देतं? एवढं धाडस कसं होतं लोकांचं? एवढ्या यंत्राने निरडवलेत का? त्यांच्यावरती अजूनपर्यंत गुन्हा का दाखल होत नाही? एवढं म्हणजे जे काय घटना घडली त्याच्यातनं पण अजूनही काही तात्पर्य नाही, काय नाही. आमच्या मनात म्हणजे आमच्या घरातली व्यक्ती गेली, आम्ही योग्य वेळी योग्य ते निर्णय घेईलच, पण सरकारने आमच्या मनस्थितीचा अंत पाहू नये एवढीच आमची इच्छा आहे.